कळमदरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुरेश गांगुडे यांची बिनविरोध निवड। निवडीनंतर कळमदरे येथील ग्रामस्थांचा जल्लोष। चांदवड तालुक्यातील करमदळे येथील उपसरपंच राजेंद्र गांगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक अधिकारी म्हणून सोनाली देवरे, ग्रामपंचायत अधिकारी व सीमा सपकाळ मॅडम, तलाठी करमदळे यांची उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। सदर कळमदरे ग्रामपंचायत मध्ये 7 सदस्य असून यात सुरेश भाऊसाहेब गांगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने व 6 सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सोनाली देवरे यांनी जाहीर केले। सुरेश गांगुडे यांची निवड झाल्याने फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत कळमदरे येथील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला। यावेळी सोनाली देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी सीमा सपकाळ मॅडम, तलाठी कळमदरे, सरपंच नीलम नंदकुमार जाधव, सुरेश भाऊसाहेब गांगुडे, नवनिर्वाचित उपसरपंच सुनील लक्ष्मण गांगुडे, चंद्रभागा काशीनाथ वानखेडे, अश्विनी बाळासाहेब वानखेडे, ताईबाई छबू पवार हे 6 सदस्य निवड प्रसंगी उपस्थित होते। 1 सदस्य अनुपस्थित होता। गेल्या 4.5 वर्षापासून तुम्ही सरपंचपदी विराजमान आहात। आज या ठिकाणी गांगुर्डे यांची जी निवड झाली उपसरपंचपदी, याच्या संदर्भात काय बोलाल? अभिनंदन करते गांगुर्डे यांची आज उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते। आज या ठिकाणी 7 सदस्यांपैकी 6 सदस्य हजर होते आणि 6 सदस्यांनी जो काही एकमुखी पाठिंबा उपसरपंच पदासाठी दिला, याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी प्रथमच माझ्या ग्रामस्थांना एक कळकळीची विनंती आहे। माझ्या सरपंच, उपसरपंच आणि आमचे सदस्य यांना ज्यावेळेस मी गावावरती आलो, देशाची सेवा करून गावावरती आलो, अनेक भागांमध्ये गावाचा विकास कसा असतो त्या उद्देशाने काम केलं। 4 वर्षामध्ये मी पाण्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी मला त्या गोष्टीचा सपोर्ट केला। इथून पुढे ग्रामपंचायतीचे काही मूलभूत तत्व असतात, पाणी, रस्ता, शिक्षण, आरोग्य आणि वीज, याच्या पलीकडे कोणतंच काम नसतं आणि छोट्या मोठ्या गावगुंड्यांच्या बाहेर पडून जर सामान्य जनतेला आपल्याला निवडून दिलेलं होतं तर सर्वांच्या विश्वासाला तडा न जाता आपण प्रामाणिकपणे गावाची सेवा करणं गरजेचं होतं। याच्यामध्ये बरेचसे लोक म्हणतात गद्दारी केली, अविश्वास गेला, हे फार चुकीचं आहे। कुणीच असं वेडं किंवा खुळं नाही आणि यापुढे जनतेने चांगल्या विकासाला साथ देऊन गावाचा विकास करून घेणं फार गरजेचं आहे। वंदे मातरम, जय हिंद, जय जवान, जय किसान। कळमदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आपली आज या ठिकाणी सर्वानुमते निवड झाली, याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या, कळमदरे ग्रामपंचायत गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांच्यामुळे मला या ठिकाणी सदस्यपदी निवडून दिलं त्यांनी आणि त्या ठिकाणी सर्व सदस्य, सर्व गोष्टी आहेत, सर्व सरपंच मॅडम व मेजर सुनील नाना गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामकाज बघत होतो। त्यात यापूर्वी जे उपसरपंच होते यांचा जरा मनमानी कारभार होता आणि तो मनमानी कारभार आम्ही सगळ्यांनी, सर्व सदस्य व सरपंच ताईंनी मोडीस काढून त्या ठिकाणी सगळं एकत्रित येऊन म्हणजे 7 पैकी 6 सदस्य एका बाजूनी राहून यापूर्वी अविश्वास ठरावही आणला होता। अविश्वास ठराव त्यांना मान्य नाही म्हणून त्यांनी तसं ते केल्यानंतर राजीनामा पडताळणी होऊन या ठिकाणी आज या सर्व माझ्या सहकाऱ्यांनी
माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि मला उपसरपंचपदी निवडून दिलं बिनविरोध, त्यामुळे मी यांचे सर्वांचे आभार मानतो आणि नक्कीच मी यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. या पद्धतीने कामं करील. राहिलेले अपूर्ण कामं माझ्याकडे जो आता कार्यकाळ आहे हा फार कमी आहे. हा फक्त अवघे 6 महिने राहिलेत निवडणुकीला. मग त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 6 महिन्यामध्ये उरलेले जे कामं अपूर्ण राहिलेत, वादाच राहिलेले, हे सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं माझं धोरण आहे आणि हे मी नक्कीच करणार. व भविष्यात आजपर्यंत मला सर्व ग्रामस्थांनी तसंच सदस्यांनी प्रतिष्ठित व्यक्तींनी जे मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, यापुढेही असंच मार्गदर्शन, आशीर्वाद, सहकार्य असावा आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सद्गुरू रक्षा न्यूज 24 साठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.